न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेश जाधव। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात आज बीडच्या विशेष मोकोका न्यायालयामध्ये सुनावणी होते आणि आज महत्त्वाच्या काही गोष्टी न्यायालयाच्या समोर होणार आहेत। त्या अनुषंगाने आज नेमकं सुनावणीमध्ये काय काय होतंय, मागच्या सुनावणीमध्ये काय झालं होतं, त्याचबरोबर न्यायालय इन प्रक्रियेमध्ये हा लढा कुठपर्यंत आलेला आहे या अनुषंगाने आपण आज या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। विशेषतः मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही 9 डिसेंबर 2024 रोजी झाली होती। त्यानंतर या प्रकरणात ही हत्या कुठल्या कारणास्तव झाली, त्यानंतर CID ने तपास केला, तपासी यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आल्या आणि जवळपास 1,500 पानाचं जे दोषारोपपत्र आहे ते माननीय न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे। यामध्ये मकोका देखील लावण्यात आलेला आहे आणि जी आरोपी निष्पन्न झालेले त्या आरोपीची संख्या आहे 9। यापैकी एक आरोपी हा फरार आहे, तर इतर आरोपी हे कारागृहामध्ये आहेत। यामध्ये प्रामुख्याने ज्याच्या नावाची चर्चा केली जाते तो वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडच्या मागच्या वेळेस दोषमुक्तीच्या अर्जाच्या संदर्भामध्ये सुनावणी झाली होती आणि त्यावरती निकाल देखील देण्यात आलेला होता। ते यामध्ये वाल्मिक कराड यांचा दोषमुक्ती अर्ज फेटाळण्यात आलेला होता आणि त्यावेळी काही न्यायालयानं निरीक्षणं देखील नोंदवली होते। यामध्ये प्रामुख्याने जे डिजिटल आणि जे तांत्रिक पुरावे आढळून आले त्यामुळे वाल्मिक कराड यांना दोषमुक्त करत नाहीत आणि त्याचा अर्ज फेटाळत आहोत अशा पद्धतीने देखील न्यायालयाने सांगितलेलं होतं। त्यानंतर वाल्मिक कराड यांनी दोषमुक्ती अर्ज फेटाळल्यानंतर इतर आरोपींनीही दोषमुक्तीसाठी अर्ज केलेले होते, मात्र त्यांचे अर्ज हे रद्दबादल करावेत या अनुषंगाने सरकारी वकील असलेले उज्ज्वल निकम यांनी जो मर्यादा दिलेली असते दोषमुक्ती अर्जाच्या संदर्भातली ती मर्यादा संपली आहे असं देखील कारण मान्य न्यायालयाच्या समोर मांडलेलं होतं। मात्र आज त्या अनुषंगाने देखील काही चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाची गोष्ट आहे। विशेषतः वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी वाल्मिक कराड यांच्या जामिनाच्या संदर्भामध्ये अर्ज केलेला आहे। मागची जी तारीख झाली त्या मागच्या तारखेला सरकारी वकील गैरहजर होते, त्यामुळे युक्तिवाद झालेला नव्हता। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची संपत्ती जी आहे ती जप्त करण्यात यावी या अनुषंगाने देखील सरकारी वकिलांनी मान्य न्यायालयाच्या समोर अर्ज केलेला होता आणि त्यावरती सुनावणी देखील झालेली आहे। दोन्ही पक्षाच्या वतीने सुनावण्या करण्यात आल्यानंतर सरकारी वकील आहेत, सरकारी वकिलांनी वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त करण्याच्या अनुषंगाने मागणी केलेली होती, तर त्या आरोपीचे वकील आहेत त्या आरोपीच्या वकिलांनी नेमकी संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये हरकत दर्शवलेली होती। त्याचबरोबर यावरती युक्तिवाद देखील मोठ्या प्रमाणात झाला होता आणि हा निकाल जो आहे तो मान्य न्यायालयाने राखून ठेवलेला आहे। आज त्या निकालाच्या संदर्भामध्ये मान्य न्यायालयाकडून पाटवतकर म्हणून न्यायाधीश आहे त्यांच्याकडून याच्यावरती काय नेमका कशा पद्धतीने निकाल दिला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागले। विशेष म्हणजे वाल्मिक कराड यांची प्रॉपर्टी किती आहे, जमीन किती आहे, स्थावर जंगम मालमत्ता किती आहे या अनुषंगाने देखील आता या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने चर्चा केली जाते। विशेष रोहित पवार ज्यावेळेस परळीमध्ये आले होते त्यांनी आरोप करत असताना 1,000 कोटी रुपयाची वाल्मिक कराड यांची संपत्ती आहे आणि एवढी संपत्ती जमवली कोणी, कशी याची देखील चौकशी केली जावी, यासाठी SIT नेमली जावी अशी मागणी केलेली होती। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे पार्टनर कोण आहेत ते देखील शोधले जावे अशा पद्धतीने देखील जी मागणी आहे ती रोहित पवार यांनी केलेली होती आणि त्यानंतर आज वाल्मिक कराड यांच्या संपत्तीच्या अनुषंगाने कोर्ट काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विशेष जर आपण बघितलं तर ज्यावेळेस वाल्मिक कराड हे फरार होते त्याच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आले होते त्याचवेळी CIDने तपास करत असताना वाल्मिक कराड यांची खाती गोठवलेली होती। ज्या खात्यांची संख्या सांगत असताना आकडा सांगितला गेला नाही, पण ही खाती 3 अंकी आहेत, म्हणजे ती 100च्या पुढची खाती आहेत आणि ती मोठ्या प्रमाणात खाती आहेत। विशेषतः काही महिलांची देखील त्या कालावधीमध्ये चौकशी झाली होती। काही महिलांच्या नावाने संपत्ती घेतली गेली आहे का, त्या कोण आहेत याची देखील CIDच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये चौकशी केली गेली होती। मात्र आता प्रामुख्याने आज ज्यावेळेस वाल्मिक कराड यांच्या संपत्ती जप्तीच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाच्या समोर युक्तिवाद झाला, युक्तिवादानंतर आता निकाल राखीव ठेवलेला आहे, तो निकाल काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागले आणि वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्तीच्या संदर्भात जर मान्य न्यायालयाने आदेश दिले तर त्या संपत्तीमध्ये भागीदार कोण आहेत याच्या अनुषंगाने देखील पुन्हा चौकशी केली जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। आता जी संपत्ती आहे वाल्मिक कराड यांची अनेक ठिकाणी आहे, अनेक बंगले, अनेक ठिकाणी जे प्लॉट हे देखील दाखवले गेलेले आहे। त्यामुळे एकंदरीत या सगळ्या अनुषंगाने आज माननीय न्यायालयाच्या समोर प्रामुख्याने वाल्मिक कराड यांच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भामधला जो अर्ज आहे, जो युक्तिवाद झालेला आहे त्या अनुषंगाने काय निकाल येतो याकडे मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं। तर दुसरा आजचा जो मान्य न्यायालयाच्या समोरचा निकाल आहे जामिनाच्या संदर्भामध्ये युक्तिवाद होणार आहे। वाल्मिक कराड यांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यावरती आज युक्तिवाद होईल। मागच्या 4 तारखेला जी 4 ऑगस्टला जी सुनावणी झाली होती त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे त्या सुनावणीसाठी अनुपस्थित होते, मात्र आज
उज्ज्वल निकम हे बीडमध्ये दाखल झालेले आहेत आणि सुनावणीला 11 वाजेपासून सुरुवात होणार आहे। नेमकं वाल्मिक कराड यांचे जे वकील आहेत त्या वकिलांनी देखील सुनावणी घेण्यात यावी या अनुषंगाने मागणी केलेली होती मागच्या तारखेलाच। मात्र त्यावेळेस मान्य न्यायालयाने सरकारी वकिलांनी केलेल्या विनंतीला मान्यता देत ती पुढे ढकलण्यात आली होती। आज नेमकं वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावरती प्रामुख्याने सुनावणी होईल। त्या सुनावणीमध्ये कुठले कुठले मुद्दे मांडले जात आहेत, विशेषतः जे आरोप करण्यात आले होते संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 3 गुन्हे वेगवेगळे आहेत। यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला जो गुन्हा आहे तो खंडणीचा गुन्हा आहे, त्यानंतर दुसरा जो गुन्हा आहे तो ॲट्रॉसिटी मारहाणीचा गुन्हा आहे आणि त्यानंतर तिसरा जो गुन्हा घडला गेला तो हत्येचा गुन्हा आहे। त्यामुळे हे 3ही प्रकरणं एकत्रित आहेत, या 3ही प्रकरणाचं इंटरलिंक आहे आणि यातील जे आरोपी आहेत हे संघटित गुन्हेगारी टोळी आहे असा देखील दावा जो आहे तो सीआयडीच्या तपासाच्या माध्यमातून करण्यात आलेला होता। त्यामुळे एकत्रित चार्जशीट दोषारोपपत्र हे 1,500 पानाचं एकत्रित दोषारोपपत्र हे दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यावरती अनेक सुनावण्या झालेल्या आहेत। आजची देखील सुनावणी महत्त्वाची असणार आहे का तर उज्ज्वल निकम हे जामिनाच्या संदर्भामध्ये आज मांडणी करणार आहेत। जामीन अर्ज जो वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी केलेला आहे त्यावरती हरकत दर्शवणार आहेत। नेमकं कशा पद्धतीने मांडणी केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। विशेषतः प्रामुख्याने जर बघितलं तर आज वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावरती सुनावणीसाठी आरोपीच्या वकिलाची देखील टीम असणार आहे, तर सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील युक्तिवाद मांडणार आहेत। त्यामुळे राज्याचं लक्ष लागलेलं आहे की या संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा रोल काय, मुख्य सूत्रधार कोण, यासह अनेक गोष्टींची चर्चा झाली होती। मात्र आज माननीय न्यायालयाच्या समोर ज्यावेळेस या प्रकरणामध्ये जामिनासाठी अर्ज केलेल्या वाल्मिक कराडांच्या संदर्भात ज्यावेळेस सुनावणी होईल, युक्तिवाद होईल आणि युक्तिवादानंतर त्यावरती निकाल काय दिला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आजचा दिवस प्रामुख्याने महत्त्वाचा आहे कारण वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड याच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये देखील आज मान्य न्यायालयाकडून निकाल येण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जाच्या संदर्भात देखील जो युक्तिवाद आहे तो सरकारी पक्षाकडूनही केला जाईल आणि आरोपीच्या वकिलाकडून केला जाईल। त्यामुळे नेमकं या युक्तिवादामध्ये काय होतंय आणि मान्य न्यायालय या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने पुढचा स्टँड घेते, या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने पुढची तारीख पडते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। विशेषतः संपूर्ण प्रकरणाने जो महाराष्ट्र गाजत असताना याच प्रकरणाला इंटरलिंकेज आणखी काही प्रकरणं समोर आलेली होती। वाल्मिक कराडांच्या संदर्भामध्येच अनेकांनी आरोप प्रत्यारोप देखील केले होते। मात्र महादेव मुंडे हत्या प्रकरण त्याच अनुषंगाने परळीतलं गाजलं गेलेलं होतं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण या दोन्ही हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा खरं सहभाग आहे का, सहभाग होता का नव्हता का, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने जे आरोप प्रत्यारोप केले गेले। मात्र त्या आरोप प्रत्यारोपापेक्षाही आज महत्त्वाची गोष्ट आहे मान्य न्यायालयासमोर ज्यावेळेस जामिनासाठी अर्ज केला गेला त्या जामिनाच्या अर्जावरती काय युक्तिवाद होतो, कुठले पुरावे दिले जातात, सरकारी वकिलाकडून कुठले पुरावे मान्य न्यायालयासमोर सादर केले जातात आणि जामीन रिजेक्ट व्हावी, जामीन रद्द व्हावी या अनुषंगाने कसा प्रयत्न केला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे जे आरोपीचे वकील आहेत वाल्मिक कराड यांचे वकील आहेत ते देखील नेमकी जामीन मिळावी या अनुषंगाने त्यांच्याकडचे काय काय पुरावे मांडले जात आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजचा दिवस संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवशी जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीवरून पुढे जी खटला आहे या खटल्याचा जो स्टँड आहे तो देखील प्रामुख्याने लक्षात येईल। इतर जे आरोपी आहेत ते तर जेलमध्ये आहेत, सगळे आरोपी जेलमध्ये आहेत। मात्र आज वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावरती आणि वाल्मिक कराड यांच्या संपत्तीच्या संदर्भात माननीय न्यायालय काय नेमकं याकडे निकाल देतं याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरण त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि न्यायालयामध्ये सुरू असलेला खटला या संदर्भातील जे काही महत्त्वाचे अपडेट आहेत ते असेच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।